हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केलाय फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये लास्ट टाइम आपण कंप्लीट केलाय आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टर आणि नेक्स्ट आपल्याला स्टार्ट करायचं आहे केमिकल थर्मोडायनेमिक्स. आता केमिकल थर्मोडायनेमिक्स मध्ये फर्स्ट आपल्याला बघायचे आहे न्यूमेरिकल्स ऑन अमाउंट ऑफ वर्क डन. तर बघू शकता एस्टिमेट द अमाउंट ऑफ वर्क मीन्स आपल्याला फाइंड करायचं अमाउंट ऑफ वर्क मीन्स आपल्याला जे न्यूमेरिकल्स बघायचे आहे ते बघायचे वर्क डन वरती. तर बघू शकता 3 moles of an ideal gas are expanded isothermally. आता हा वर्ड इथे खूप इम्पॉर्टंट असेल. एक्सपांडेड आयसोथर्मली जे एक्सपान्शन झालेलं आहे मीन्स पाहू शकता. आता एक गॅस घेतला आपण 3 moles ऑफ एन आयडियल गॅस. एक आयडियल गॅस आहे, एक कंटेनर मध्ये आयडियल गॅस आहे आणि हा गॅस जो आहे हा एक्सपांड झालेला आहे. बघू शकता यावर प्रेशर अप्लाय करण्यासाठी पिस्टन असेल आणि हे पिस्टन वर प्रेशर अप्लाय झाल्याने हा गॅस झालेला आहे एक्सपांड. आणि गॅसचं जेव्हा एक्सपान्शन होईल, एक्सपान्शन बघायचं आपल्याला आयसोथर्मली झालेलं आहे आणि जेव्हा एक्सपान्शन आयसोथर्मली होईल तेव्हा वर्क डन असेल W इज इक्वल टू -P डेल्टा V. तर बघू शकता जेव्हा एक्सपान्शन असेल आयसोथर्मली, ओनली गिव्हन आहे तुम्हाला आयसोथर्मली एक्सपान्शन झालेलं आहे, तेव्हा वर्क डन असेल W इज इक्वल टू -P डेल्टा V. आणि आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, आता यानंतर जर वर्ड असता आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली तर अमाऊंट ऑफ वर्क डन असतं इन केस ऑफ मॅक्झिमम वर्क. आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली जेव्हा असतं तेव्हा वर्क डन असतं इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम वर्क. त्यावेळेस आपल्याला डिफरंट फॉर्म्युलेज यूज करावे लागले असते आणि ते न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट बघू. सुरुवातीला आपण बघू आयसोथर्मली जर एक्सपान्शन होत असेल तर W इज इक्वल टू -P डेल्टा V. आता एक्सपान्शन होत आहे 15 to 20 dm क्यूब. जे एक्सपान्शन होत आहे ते होत आहे 15 to 20 dm क्यूब. तर होऊ शकता -P लिहू शकतो आपण V2 - V1. दॅट इज डेल्टा V असेल चेंज इन व्हॉल्यूम अँड चेंज इन व्हॉल्यूम लिहू शकतो आपण V2 - V1. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. आता यामध्ये जिथून एक्सपान्शन स्टार्ट झालेला आहे मीन्स फ्रॉम, बघू शकता फ्रॉम मीन्स इथून एक्सपान्शन काय झालेला आहे स्टार्ट. तर हा जो व्हॉल्यूम असेल फ्रॉम करून जो व्हॉल्यूम गिव्हन असेल तो असेल इनिशियल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम आपण डिनोट करू आपण V1 ने. तर बघू शकता 2 करून जो व्हॉल्यूम असेल बघा 2 नंतर जो व्हॉल्यूम असेल तो असेल फायनल व्हॉल्यूम आणि याला डिनोट करू आपण V2 ने. V2 इज इक्वल टू असेल 20 dm क्यूब तर V1 इक्वल टू असेल 15 dm क्यूब. तर बघू शकता आपल्याला V1 V2 च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर 1.2 बार. दॅट इज प्रेशर गिव्हन आहे आपल्याला 1.2 बार. तर बघू शकता प्रेशर आपल्याला गिव्हन आहे बार मध्ये, व्हॉल्यूम आपल्याला गिव्हन आहे dm क्यूब मध्ये. सिंपल आपल्याला व्हॅल्यूज पुट करावं लागतील. दॅट इज W इज इक्वल टू मायनस नंतर बघू शकता प्रेशरची व्हॅल्यू असेल दॅट इज 1.2. प्रेशर आलेला आहे 1.2 इंटू V2 - V1. V2 ची व्हॅल्यू असेल आपली 20. त्यानंतर बघू शकता V1 असेल 15. तर 20 - 15 -1.2 मल्टिप्लाय बाय 20 - 15. 20 - 15 दॅट इज झालेला आहे आपला 5. त्यानंतर बघू शकता 1.2 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 5 ने. दॅट इज 5 2 10 0 येऊन जाईल. त्यानंतर कॅरी इन 1 5 1 5 अँड 1 6 दॅट इज 6.0 -6.0 इतका आलेला आपला आन्सर. दॅट इज बघू शकता -6.0. आता प्रेशर जर बघितलं तर बार मध्ये आहे, प्रेशर असेल बार मध्ये आणि व्हॉल्यूम जर बघितलं तर dm क्यूब मध्ये आहे. तर वर्क डनचं युनिट असेल dm क्यूब बार आणि आपल्याला विचारलेला आहे वर्क डन इन dm क्यूब बार अँड जूल. तर dm क्यूब बार मध्ये आपण फाइंड केलेला आहे. यानंतर आपल्याला जूल मध्ये फाइंड करायचं आहे. तर सिंपल असेल 6 इंटू दॅट इज 6.0 ला लिहू शकतो आपण 6 इंटू 100. 1 dm क्यूब बार इक्वल्स टू, बघू शकता dm क्यूब बारचं कन्व्हर्शन जर आपल्याला जूल मध्ये करायचं असेल तर 1 dm क्यूब बार इक्वल टू असेल 100 जूल. मीन्स dm क्यूब बार मध्ये जी व्हॅल्यू असेल त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला सिम्पली 100 नी आणि आपल्याला मिळून जाईल जूल मध्ये व्हॅल्यू. 6 dm क्यूब बार होतं त्याला मल्टिप्लाय केलं 100 नी आणि आपल्याला व्हॅल्यू मिळेल जूल मध्ये. दॅट इज -6 इंटू 100 दॅट इज 600 जूल. सो वर्क डनची व्हॅल्यू आलेली आहे जूल मध्ये 600 जूल. बघू शकता.